नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर बायगन, माऊली कृषी सेवा केंद्र सातपाडा. शेतकरी मित्रांनो, हा माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे. याची लागवड केली होती 25/6/2026. आज 12 ऑगस्ट 2026. जवळपास या प्लॉटला 47 दिवस झालेले आहेत आणि हा असा हिरवागार असा डेव्हलप प्लॉट झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे ड्रिचिंग देत असतो, ह्या स्टेप वाईज देत असतो. लागवड केल्यानंतर 20 दिवसानंतर एक ड्रिचिंग, 30 दिवसानंतर एक ड्रिचिंग आणि 40 दिवसानंतर एक ड्रिचिंग. हे जी ड्रिचिंग आहे ही 40 दिवसाला आपल्याला ड्रिचिंग करायची आहे, कारण 40 दिवसाला जे मातृगंध असते त्याला फुटवे यायला सुरुवात होतात आणि त्या फुटव्याची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी ही ड्रिचिंग खूप महत्त्वाची आहे. या ड्रिचिंगमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सल्फर घेतलं 3 किलो. हे ॲग्रिसर कंपनीचं थायग्रीन नाव सल्फर येते. खूप सूक्ष्म असे पार्टिकल आहे त्याचे. आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माऊली पॅटर्न, जे 2 वर्षापासून 3 वर्षापासून त्याचे ट्रायल घेतलेले आहेत किंवा ते शेतकऱ्यांनी यूज केलेले आहे. हा असे प्रोडक्ट शेतकऱ्यांना चांगला फायदा होण्यासाठी आपण प्रमोट करत असतो. कारण निविष्ठा जर दर्जेदार असेल तरच आपल्याला उत्पादन दर्जेदार होईल आणि ज्या गोष्टीसाठी आपण जे गोष्टी सोडतो त्याचे 100% आपल्याला परिपूर्ण काम झालं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे 3 किलो 90% WG फॉर्ममध्ये सल्फर आहे. याचे एकदम सूक्ष्म पार्टिकल असल्यामुळे हे ड्रीपमध्ये चॉकअप होत नाही किंवा काही होत नाही. पाण्यामध्ये 100% विरघळते आणि आपल्या पिकाला सहज अवेलेबल होते. शेतकरी मित्रांनो, याचे सहज पाण्यात विरघळण्यामुळं त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग असतात त्याच्यावर हे कंट्रोल पण करते. तुम्ही बघू शकता याची पॅकिंग वगैरे आणि क्वालिटी वगैरे एक नंबर आहे. शेतकरी मित्रांनो, बाकीच्या पण पिकासाठी चांगल्या एक खात्रीशीर प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये आपण जर जमिनीमध्ये सोडलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नत्र आणि फॉस्फरस, झिंक, बोरॉन, फेरस हे जमिनीतून मुळ्याद्वारे उचलायला पिकाला मदत करतं. हे आपल्याला 40व्या दिवशी जेव्हा आपल्याला जे मातृकांडाशी ज्याला जे फुटवे असतात 2-4 त्याचं चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी, नवीन फुटवे निघण्यासाठी खूप जबरदस्त आहे. आणि पानाची जे स्टोरेज प्रक्रिया आहे, चयापचय क्रिया एकदम मजबूत ठेवते. त्यासाठी आपल्याला हे 3 किलो घ्यायचं आहे. सोबतच शेतकरी मित्रांनो, बेसल डोसमध्ये जे आपण किटा वापरतो त्याच्यामध्ये सल्फेट फॉर्ममध्ये किटा असल्यामुळं फॉस्फेटयुक्त खतासोबत सल्फेटयुक्त शिशमानाद्रव्य आपण जर मिक्स केलं तर ते द्रावण फुटते. ते जर आपण जमिनीत मिक्स करून जर टाकलं तर फुटते. त्याच्यासाठी आपण कोणतीच कीट बेसल डोसमध्ये टाकायला शेतकऱ्यांना सांगत नाही. त्याच्या बदल्यात आपण हे मायक्रोडन मिंगल नावाचं मायक्रोडन हे आपल्याला 2-3 वेळेस आपण ड्रीपनं टाकायला सांगतो शेतकऱ्यांना. तर हे चिलेटेड फॉर्ममध्ये शेतकरी मित्रांनो, हे मिंगल 2 किलो आहे. याच्यामध्ये ग्लायसिन चिलेटेड टेक्नॉलॉजी असल्यामुळे याच्यामध्ये 6 घटक आहेत. त्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॉलिब्डेनम, मॅग्नेज, कॉपर, बोरॉन हे असे 6 घटक आहेत. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेरसचं काम काय आहे. आता याच्यामध्ये 6 घटक आहेत, तर त्याचे कामं काय आहेत शेतकरी मित्रांनो. आता फेरस आहे, याच्यामध्ये हरितद्रव्य निर्मिती, पानांचा हिरवा रंग करणे. त्याच्यानंतर झिंक हे काय करते की पिकांची वाढ करते, एन्झाईम निर्मिती करते आणि संप्रेरक निर्मितीसाठी महत्त्वाचा उपयोग आपल्याला झिंकचा बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, याच्यासोबतच नंबर 3चा आहे मॉलिब्डेनम. ते नत्राचे रूपांतर, नत्र स्थिरीकरण जे नत्र असते त्याचं स्थिरीकरण करण्यास मदत करते. सोबतच आपल्याला मॅग्नेज आहे. मॅग्नेजमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया, एन्झाईमची जे एन्झाईम असतात, जे एन्झाईम निर्मिती झाडामध्ये होत असते त्याची प्रक्रिया करण्यास मदत करते. त्याच्यानंतर कॉपर, जे आपण तांबे म्हणतो, एन्झाईम प्रक्रिया वाढ किंवा मित्रांनो, हे वेदांत कंपनीचं न्यूट्रिलेक्स मॅग्नेशियम सल्फेट आहे. हे आपल्याला 5 ते 10 किलो आपल्याला ड्रेचिंगमध्ये याच्यासोबत घ्यायचं आहे. आणि याची सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे आपण 2 वर्षापासून शेतकऱ्यांना देत असतो. याच्यासाठी नवीन फुटवे, पाने रुंद करणे, हरितद्रव्य निर्मिती, क्लोरोफिल निर्मितीची जे क्लोरोफिल निर्मिती होत असते पिकामध्ये त्याची चांगल्या प्रकारे मदत करण्यास मदत करते. शेतकरी मित्रांनो, जे पण पाने पिवळे वगैरे पडतात त्यासाठी पण खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. तुम्ही बघू शकता, याची पॅकिंग पण खूप जबरदस्त आहे. पिकाची वाढ सुधारण्यास मदत करतात. सहाय्य सल्फरमुळे जे प्रथिने, जे अमिनो आम्ल आहे त्याची निर्मिती चांगल्या प्रकारे होत असते. जे पण पिकामध्ये पिवळेलापणा आहे किंवा पिकावर थोडा ताण आलेला आहे तर ते त्याची वाढ चांगल्या प्रकारे केल्या जाते. शेतकरी मित्रांनो, हा प्रोडक्ट तुम्ही 10 किलो टाकला तरी चालते. जे पण पानामध्ये पिवळेपणा दिसत असल्यास कमतरतेनुसार उपयोगी ठरू शकते. बघू शकता, हा जो प्लॉट आहे 47 दिवसात झालेला आहे. आणि बघू शकता याला मुळ्या कशा झालेल्या आहेत. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तंदुरुस्त तंतुमय मुळ्या याला पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहेत.
याच्यामध्ये आपण भेसळ डोसमध्ये जे आपण पूर्ण भेसळ डोस देतो त्याचा हा परिपूर्ण फायदा आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण बेडमध्ये मुळ्या उतरलेल्या आहेत आणि याला आता जवळपास 2-4 बारीक असे फुटवेचे आलेले आहेत आणि त्याच्यासाठी हा आपण भेसळ डोस त्याच्यासाठी ही तिसऱ्या नंबरची जी 40व्या दिवशी आपण ड्रिचिंग करतो ही खूप महत्त्वाची आहे. कारण ज्याला जर आपण सल्फर मायक्रोन्यूटन आणि मॅग्नेशियम सल्फरचा जर वापर चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं असेल किंवा चांगली निरोगी हळद ठेवून 8-9 महिने निरोगी हळद ठेवून उत्पादनात चांगल्या प्रकारे भर करायची असेल तर माऊली कृषी सेवा पॅटर्ननुसार तुम्ही नियोजन घेऊ शकता.